नमस्कार. आज आपण बघतो की आपली सगळ्यांची लाईफस्टाईल ही किती बदलत चालली आहे. आपली सकाळी उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, जेवणाची वेळ यात काहीही फिक्स नसते. त्याचबरोबर आपण जंक फूड, फास्ट फूड, बाहेरचे मैद्याचे पदार्थ यांचं अतिरिक्त सेवन आपण आज करतो. त्या सगळ्यांमुळे जितकं आपलं बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढलंय तेवढंच आपल्या शरीराच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीतल्या समस्या सुद्धा तितक्यात वाढत चालल्या. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं पचन व्यवस्थित न होणं. आपण जे जेवण करतो तेच जर व्यवस्थित पचलं नसेल तर आपल्याला दिवसभर अतिशय आळशी वाटतं आणि पुढचं काही जेवण करण्याची ही इच्छाच होत नाही, कारण आपलं पोट व्यवस्थित साफ झालेलं नसतं. कशामध्येच आपलं मन लागत नाही, कारण की जुनं जे आहे ते जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत नवीन काही करण्याची आपल्याला इच्छाच होत नाही. त्यामुळे व्यवस्थित पोट साफ झाले की आपल्याला अतिशय आनंदी आणि उत्साही असे वाटते. अनेक लोकांना आज आपण पोट साफ न होण्याची अनेक त्यांची कारणे आहेत, पण त्या सर्वांमध्ये एक छान असं आसन आहे की ते आपण जर रोज केलं की त्याने आपलं पोट साफ होऊ शकतं. चला तर मग आपण आज हे आसन बघूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असं एक आसन बघणार आहोत जे नियमितपणे केल्याने तुमचे पोट नक्कीच साफ होईल. त्यासाठी आपल्याला यायचे मलासनामध्ये. दोन्ही पायांवरती आपल्याला मलासनामध्ये आपल्याला बसायचंय आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही या स्थितीमध्ये बसायचे आणि अलगद आपल्याला एक एक घोट हे पाणी प्यायचंय. तर त्यामध्ये आपण रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी पिऊ शकताय किंवा कोमट पाणी, त्यामध्ये जर आपण अर्धा लिंबू पिळला तर तेही पाणी आपण पिऊ शकतोय. आपण पाणी घ्यायचंय हळुवारपणे, थोडं थोडं, म्हणजेच एक एक घोट पाणी आपण पित राहायचंय. आपण आता पाणी पितोय. हे पाणी पिताना आपण एक घोट तोंडामध्ये घेतला की आपल्या तोंडातली जी लाळ आहे ती पूर्ण त्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स होऊ द्यायची आणि हळूहळू आपल्याला ते पाणी प्यायचंय. पाणी घेतलंय, पितोय. पूर्ण लाळ त्या पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला थांबायचंय आणि मग हळूहळू पाणी आपल्याला प्यायचंय. असं रोज 1 ते 2 ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकताय. त्यानंतर तुम्ही टॉयलेटला गेल्यानंतर तुमचे पोट हे पूर्णपणे साफ. या स्थितीमध्ये तुम्ही हाताची नमस्कार स्थिती करूनही 5 ते 10 मिनिटापर्यंत बसू शकताय. अशी हाताची नमस्कार स्थिती केली त्यानंतर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने हळुवारपणे सोडून द्यायचा. पुन्हा नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडून द्यायचा. नाकाने घ्यायचाय, तोंडाने हळुवारपणे सोडून द्यायचा. असे जर तुम्ही 5 ते 10 मिनिटापर्यंत ही क्रिया करत राहाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला छान असा शरीरावरती परिणाम जाणवेल. या स्थितीमध्ये हातांची नमस्कार स्थिती करायची, डोळे बंद करून घ्यायचे, नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा, तोंडाने हळुवारपणे सोडून द्यायचा. पुन्हा नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडून द्यायचा. नाकाने घ्या, तोंडाने सोडून द्या. नाकाने घ्या, तोंडाने हळुवारपणे श्वास सोडायचा. अशी ही क्रिया आपण कंटिन्यू 5 मिनिटांपर्यंत करायची किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटांपर्यंतही करू शकता. या स्थितीमध्ये आपल्याला बसताना
आपल्याला व्यवस्थित आपली जी मांडी आहे त्या मांडीला आपली जी पोटरी आहे ती कनेक्ट झाली पाहिजे. त्यामध्ये म्हणजे आपण बसताना अशा प्रकारे आपल्याला बसायचं नाहीये की पूर्ण भार आपल्या पायाच्या बोटांवरती येईल. आपल्याला पूर्ण जो तळवा आहे तो जमिनीवरती व्यवस्थित टेकवायचा आहे आणि मग बसायचंय. आणि आपल्याला जर या पोझिशन मध्ये बसता येत नसेल, काही त्रास जाणवत असेल गुडघ्यांवरती किंवा टाच खाली टेकत नसेल, तर आपण ही जी उशी आहे किंवा रुमाल असतो त्याचा सपोर्ट घेऊ शकतोय. म्हणजे ही जी टाच आहे ती आपण उशीवरती ठेवायची किंवा रुमालावरती टेकवायची, हिचा सपोर्ट घ्यायचा आणि मग बसायचंय. हळूहळू जसे तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तसे तुम्हाला छान प्रकारे या आसन स्थितीमध्ये बसता यायला लागेल आणि तुमचं पोटही व्यवस्थितपणे साफ होईल. त्यामध्ये तुम्ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट पाळायची, ती म्हणजे जर आपल्याला घरामध्ये चॉईस करायचं असेल की एक असेल वेस्टर्न टॉयलेट आणि एक असेल इंडियन टॉयलेट, तर इंडियन टॉयलेटला आपल्याला जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यातही टॉयलेटला गेल्यानंतर आपला मोबाईल आणि न्यूजपेपर तुम्ही जर वेस्टर्न मध्ये गेलात तरच घेऊन जाऊ शकताय. इंडियन मध्ये जर गेलात तर हे सर्व तुम्ही ऑटोमॅटिकलीच बाहेर ठेवाल. त्यामुळे मोबाईल आणि न्यूजपेपर हे बाहेर ठेवायचे, जेणेकरून आपलं जे पूर्ण लक्ष आहे ते आपल्या पोट साफ होण्याकडे जातं आणि त्यामुळे आपलं पोट हे व्यवस्थितपणे साफ होतं. मलासनामध्ये बसताना आपल्याला गुडघ्यावरती जर खूप प्रेशर येत असेल किंवा आपल्याला गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर आपण मी जो गुडघेदुखीचा व्हिडिओ बनवलाय तो डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलाय, तुम्ही तो बघू शकताय. किंवा व्यवस्थित बसता येत नसेल त्यासाठीचा दुसरा व्हिडिओ मी केलाय, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये. तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर मलासनामध्ये बसायला सुरुवात करा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाणी प्यायचे. ते पिल्यानंतर जेव्हा या मलासनामध्ये तुम्ही बसाल आणि टॉयलेटला जाल तेव्हा तुमचं पूर्ण पोट हे नक्की साफ होईल. पोट हे पूर्ण साफ होण्यासाठी तुमचं पचन हे व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं आहे. पण पचन हे व्यवस्थित आणि पूर्ण होण्यासाठी तुम्ही तुमची जेवणाची वेळ पाळणं, त्याचबरोबर झोपण्याची वेळ पाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आपण रात्री 7 ते 8 तास ही झोप आपली झालीच पाहिजे. जेव्हा तुम्ही शांत झोप घ्याल तेव्हा तुमचे पचनाचे कार्य सुद्धा नक्कीच चांगले होईल. चला तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहा. धन्यवाद.